नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मावळ तालुक्यातील तळेगाव MIDCतून कंपन्या स्थलांतरित होत आहेत. अशा अनेक दिवसापासून वावड्या उडत आहेत आणि त्यात सत्य देखील आहे. याला धरूनच तळेगाव MIDCमध्ये अनेक कंपन्या देखील येत आहेत. आपल्यासोबत युवा उद्योजक रणजित काकडे आहेत. आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. तळेगाव MIDC कशी बदलत चालली आहे, तळेगाव MIDCमध्ये कोणत्या नवीन कंपन्या येत आहेत, त्या कंपन्यांचा आपल्या स्थानिक तरुणांना कसा फायदा होईल, स्थानिक तरुणांबरोबरच पुणे जिल्ह्यातील आजूबाजूच्या युवकांना ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांना या कंपन्यांमधून रोजगार उपलब्ध होईल का, या सगळ्या संदर्भात सविस्तर आपण बातचीत करणार आहोत रणजितजी काकडे यांच्यासोबत. साहेब, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये. नमस्कार. तळेगाव MIDCमध्ये नवनवीन कंपन्या येतात. जागा हस्तांतरित काहीच दिवसापूर्वी झाली आहे. काय नक्की या कंपन्या आहेत, त्यांची नावं काय आहेत, किती मोठा पसारा आता तळेगावमध्ये येतो आहे? आत्ता जो 2-3 दिवसापूर्वी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये एकूण 9 जागतिक स्तरावरील कंपन्या इथं आल्या. त्यातल्या त्यांचा बहुतांश उद्योग हा हुंडाईशी निगडीत आहे. आणि याच्यामध्ये ह्या कंपन्या येत असताना ह्या कंपन्या मावळामध्ये प्राधान्य देऊन कशा येतील. चाकण हा शेजारीच आपल्या असलेला एक मोठा औद्योगिक भाग आहे, ज्याचा इकोसिस्टीम पूर्णपणे चाकणची डेव्हलप झालेली आहे, ज्याच्यामध्ये कंपन्या पटकन तिथं आकर्षित होतात आणि तिथं त्यांचा सेटअप उभा करतायत पूर्ण. त्याऐवजी तळेगावमध्ये त्यांनी यावं, त्या तळेगावचं इकोसिस्टीम कंपन्यांना पूरक अशी बनावी, जी की मोठ्या प्रमाणात आहेही, ती त्यांच्यासमोर जावी, योग्य पद्धतीने त्यांच्यासमोर जावी. म्हणून आम्ही ह्याच्यात प्रयत्न केला आणि ह्या 9 कंपन्या आम्ही या भागामध्ये आणल्या. तळेगाव नवला कुंभरे असेल, बदलवाडी आहे, मेंढेवाडी आहे, करंजविरे आहे, मंगरूळ आहे, निगडे आंबळे आहे. ह्या गावांमध्ये जो तळेगाव औद्योगिक परिसर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये आम्ही फोकस केला. त्यातल्या त्यात डेव्हलपमेंट ह्यावेळेस आम्ही आणताना ही डेव्हलपमेंट मंगरूळ भागात कशी येईल, जेणेकरून फॉक्सकॉन नंतर तो जो औद्योगिक हा त्याची जी डेव्हलपमेंट थांबली होती, इंडस्ट्री यायची तिथे, तर ती कुठे ना कुठे एक सुरुवात करायचा प्रयत्न आम्ही, खारीचा वाटा त्याच्यामध्ये उचलायचा प्रयत्न आम्ही केला. आणि मेजर डेव्हलपमेंट ही मंगरूळ भागामध्ये आम्ही आणली. त्याने आता त्या भागामध्ये इंडस्ट्री यायला, इंडस्ट्रीला इकोसिस्टीम डेव्हलप होतीये, तो एक विश्वास येतो, त्यांना एक कम्फर्ट झोन येतो. तर अशा पद्धतीने आम्ही मंगरूळ आणि नवला कुंभरे या भागात त्या कंपन्या आणल्या याच्यात. आणि त्यांचा मेजर सप्लाय हुंडाईला असणार आहे. आणि त्या कंपनीमध्ये कुठले स्किल असलेल्या तरुणांना रोजगार भेटणार आहे? ऑटोमोटिव्ह संदर्भातल्या सगळ्या ह्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा काम करतात. तर ज्या लोकांचं ITI झालेलं आहे, हाऊसकीपिंगच्या याच्यातले कोर्सेस काही झालेले असतील, काही इंजिनियर्स आहेत, डिप्लोमा होल्डर्स आहेत, यांना याच्यामध्ये सहज आपल्याला काम मिळू शकतं. या सगळ्यांना ऑफिस वर्क बरंच असतं, छोटे छोटे जे ट्रान्सपोर्टचे उद्योग असतात हे सगळे मिळतात, हे मोठ्या प्रमाणात होईल. हा एक रुटीन चालू झालेला उद्योग हे झाला. पण ह्याच्या पुढेही जाऊन जे आपल्या भागातले जे स्थानिक तरुण आहे, ह्या सगळ्या ह्याच्यावरती फक्त मर्यादित न राहता ह्या कंपन्यांना बरंच टेक्निकल छोटे छोटे जॉब वर्क करून लागतं. तर ह्या जॉब वर्कसाठी जे स्किल डेव्हलपमेंट फार काही त्याच्यामध्ये वेगळं असं नाही आहे. काही ठराविक मशीन घेऊन तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे भोसरी MIDCमध्ये छोटे छोटे असे शॉप चिकार तयार झाले. तर त्या भागात तसं आपल्या इथंही होऊ शकतं. प्रेस शॉप्स असतील किंवा बाकी वायरिंगचं बाइंडिंग करून देणं असेल, काय असेल, असे बरेच कामं याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. इनडायरेक्ट बिझनेस हा मोठ्या प्रमाणात या कंपन्यांच्या माध्यमातून तयार होऊ शकतो. म्हणजे या कंपन्या ज्या गुंतवणूक करतायत ते साधारण 2260 कोटीची आत्ताची त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर माझ्या अंदाजाने तेवढीच इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत्या 4-5 वर्षांमध्ये इथं तयार होऊ शकते स्थानिकांच्या माध्यमातून. कंपनी ज्यांचं स्किल असेल त्यांना कंपनी बेसिसवरती कामाला ठेवलं जाईल किंवा काम भेटेल, त्यांना रोजगार उपलब्ध होईल. पण कंपन्या आल्यावरती त्यांना जे साईड बाय साईड ज्या काय पार्टची निर्मिती असेल किंवा इतर गोष्टी लागतात
त्या तरुणांनी करावा असं तुम्ही म्हणताय, त्याचं स्किल घ्यावं असं तुम्ही तेही तरुणांनी करावं. जॉब आहेत. बऱ्याचदा आपल्याला सुरुवातीला काही तरुणांना भांडवल कमी पडतं. बँक सुद्धा जे आपल्याला कर्ज देतं त्यालाही काही क्रायटेरिया बघून कर्ज देतं. समजा त्याच्यात जरी नाही बसलं, आज त्यांच्या जे मुळात जे स्किल आहे ते तिथं जॉबच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही त्यांना काम करून देण्याच्या माध्यमातून असेल, ते वाढून भविष्यात त्या तरुणांना व्यवसायाकडे वळण्याची सुद्धा संधी मिळू शकते. साधारणतः आत्ताच जागा हस्तांतरित झालेत, कधी ह्या कंपन्या सुरू होऊ शकतात? आत्ता त्यांचं कामही चालू झालेलं आहे. बऱ्याच कंपन्यांचं अर्धं काम पूर्ण झालेलं आहे. साधारण काही कंपन्या ह्या येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये चालू होतील आणि काही कंपन्या ह्या मॅक्झिमम 10-1 महिन्यामध्ये चालू होऊन जातील. ज्या कंपन्या बंद झाल्या त्यातील जे आपण म्हणतो कामगार होते ते बेरोजगार झाले, अशा कामगारांना आता ह्या कंपनीमध्ये स्थान भेटणार आहे का? नक्कीच, कारण त्यांना ज्या कंपनी म्हणजे जनरल मोटर स्पेसिफिकली बंद झाली. जनरल मोटर स्पेसिफिकली बंद झाली, ते चुकीचंच झालं. त्या ज्या सगळ्या परिवारांवरती जो हा सगळा उद्भवला प्रकार आला होती, तो चुकीचाच झाला. पण यस, त्यांनाही याच्यामध्ये स्थान मिळू शकतं. त्या सगळ्या कंपन्यांकडं इंडिपेंडेंटली त्यांनी अप्रोच केलं पाहिजे. एक कंपनी ग्रुपिझम म्हणलं की कंपनी थोडीशी इनसिक्युअर फील करते. नवीन भागात आलेले असतात, ग्रुप म्हटलं की इनसिक्युअर फील करते. तर प्रत्येकाने त्याच्या कर्तृत्व त्या कंपन्यांच्या तिथे द्यावं, रिझ्युम्स द्यावे, बायोडाटा द्यावे आणि ही माहिती कंपन्यांना जर कोणत्या ह्याच्यात जर करायची असेल, आम्ही त्याच्यामध्ये मदत करू की हे ऑलरेडी ह्या प्रकारचे काम करणारे स्किल लोक आहेत. तर ह्यांना तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या, ते तुमच्या फ्रेममध्ये बसतात नाही बसतात हे व्हेरीफाय करून घ्या आणि प्राधान्य त्यांना द्या. हे आम्ही अगोदरच त्यांच्याशी ही चर्चा केलेली आहे की तुम्ही स्थानिकांना प्राधान्य द्या. बाहेरून आलेला जो व्यक्ती आहे त्यालाही काम मिळालंच पाहिजे आणि स्थानिकांनाही मिळालंच पाहिजे. एक युवा उद्योजक म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? जर का आपल्या भागातून कंपन्या दुसरीकडे जात असतील तर स्थानिक जे आपले रोजगार मागण्यासाठी तरुण पुढे येत असतात त्यांनी नक्की कोणते स्किल डेव्हलप केले पाहिजेत आत्ताच्या पुढच्या संधी पाहून? नाही, आपल्याकडचे जे स्थानिक तरुण आहेत खूप हुशार आणि उद्योगधार्जिन आहेत. त्यांचा जो फोकस आहे हा उद्योगधंद्यावरती खूप चांगला आहे. कंपन्या जे जात आहेत त्या स्थानिकांच्या ह्याच्यामुळे जात नाही आहेत. आज मी सुद्धा त्या भागामध्ये कित्येक वर्ष झालं आम्ही व्यवसाय करतोय. स्थानिकांनी जे वातावरण त्या उद्योगांसाठी जे मेंटेन ठेवले, चांगले ठेवले, त्याच्यामुळे या बाकी कंपन्या सगळ्या तिथं आहेत. अजून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट जर दिली तर नक्कीच कंपन्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इकडे येतील. काही गोष्टी ह्या इंडस्ट्रियलायझेशन होताना चुकीच्या घडत असतात, त्याच्यावरती पोलिसांच्या माध्यमातून जर आळा बसला तर नक्कीच कंपन्या वाढीला आपल्याला चांगला ग्रोथ मिळेल. त्या स्पेसिफिकली मावळमध्ये. आपल्या तळेगावमध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत असतील, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत असतील, परंतु आपला देखील एक स्वतःचा उद्योग समूह आहे RMK नावाने. ह्या RMK उद्योग समूहाच्या मार्फत मावळ तालुक्यातील तरुणांना आत्तापर्यंत किती रोजगार देण्यात आला आहे? आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकांना त्याचा कसा फायदा होतो? सगळ्या ग्रामस्थांनी जी आपण साथ दिली त्याच्यामुळे RMK समूह आज जागतिक पातळीवरील कंपन्यांना आकर्षित करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. RMK समूहाच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांनी जे वातावरण सगळ्या भागामध्ये जे मेंटेन ठेवलं आहे त्याच्यामुळे RMK समूह नवला कुंभरे, मंगरूळ, जाधववाडी, बदलवाडी असेल, मेंढेवाडी असेल, आंबीत काही क्षेत्र आहे, ह्या भागामध्ये 6,000-6,500 कोटींची गुंतवणूक आजपर्यंत घेऊन आले. 2011 पासून आम्ही याच्यामध्ये काम करतो. आणि एम्प्लॉयमेंट जे आहे 8,600 एम्प्लॉयमेंट आम्ही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जनरेट केली. याच्यामध्ये लॉजिस्टिक, मटेरियल सप्लाय ह्याची जी इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट तयार झाली ती वेगळी, ती याच्यामध्ये ॲड झाली. ही डायरेक्ट गुंतवणूक आणि डायरेक्ट एम्प्लॉयमेंटचा आकडा आहे हा. आपल्या आजूबाजूच्या परिसरातच बहुतांश रोजगार उपलब्ध होऊ शकतो, उद्योग व्यवसाय वाढू शकतो. मावळ तालुक्यात तशा प्रकारचं पोषक वातावरण आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील तरुणांनी काय सल्ला द्याल तुम्ही? आपल्या तालुक्यातील तरुणांना युवा उद्योजक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मावळ हा कष्टकऱ्यांचा एरिया आहे, भाग आहे. कष्ट करणे हे मुळात प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहे.
तर त्याला स्किल डेव्हलप जर अजून थोडे काही केले, चालू जागतिकीकरणाच्या ह्याच्यानुसार जर काही आपण शैक्षणिक आणि काही जर आपले स्किल डेव्हलपमेंट केले तर आपण जागतिक पातळीवरती पोहोचायला वेळ लागणार नाही. जग आपल्याकडे आज बघतंय, जग आपल्याकडे येतंय, त्यांच्या स्वागताला आपण उभं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या जे जे आवश्यक बदल आहेत ते आपण केले पाहिजेत. सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये मावळातील प्रत्येकाचा कल जास्त आहे, तो असावाही. त्याच्यामध्ये राजकीय कमी करून सामाजिक आणि औद्योगिक याच्याकडे थोडासा तरुणांनी फोकस दिला पाहिजे असं मला वाटतं. हे युवा उद्योजक रणजित काकडे होते. अगदी कमी शब्दात सांगितलंय, मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत, त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे. त्यांच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून देखील मावळ तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगार निर्मिती होते. परंतु आपल्या येथील होतकरू तरुणांनी राजकारणापेक्षा औद्योगिक क्षेत्राकडे आता वळलं पाहिजे. स्किल कौशल्य ज्यामध्ये आहेत अशा उद्योगांमध्ये आलं पाहिजे. स्किल आपल्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे. अगदी कमी शब्दामध्ये तरुणांना त्यांनी योग्य असा सल्ला दिला. कॅमेरामॅन दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे, मावळ.